जय भीम जय शिवराय। आज समोर याचं कारण आहे की पूर्ण महाराष्ट्रातून मला फोन येत आहे की तुम्ही कॅप्टन जे घरात आहे त्यांच्याबद्दल काही बोला। मी काय म्हणतो, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे त्या महाराजांना। पण आता लोक काय म्हणतात की बाबा की तिथं बायांना गुंगीचं औषध दिलं, ज्या बाया म्हणतात। मला एक सांगा, गुंगीचं औषध अगर दिलं असतं ना तर एखादी बाईला चक्कर येऊन पडली असती, एखादी बाई बेहोश पडली असती। मला बघा, त्याच्यात मी जे बघतोय व्हिडिओ, बघा लोकांकडे कोणते व्हिडिओ आहे, पण माझ्याकडे जे व्हिडिओ आहे मी बघितलेले, त्यामध्ये अक्षरशः बाया स्वतःहून भोंगळ्याहून टेबलवर पडलेल्या आहेत त्या महाराज सोबत। त्या तो काय काय घाण हरकत करत आहे, त्या बायांना आनंद भेटत आहे, त्या बाया इतक्या खुश आहे। म्हणजे मला एक सांगा, त्या बायांना लाज वाटत नाही का? बरं ठीक आहे, त्यानंतर एक महिला त्यांची चेन खाली करत आहे, सगळ्या गोष्टी करत आहे, आणि त्यांचे जे पती भाडकाऊ हे ऑफिसच्या बाहेर आहे, यांना लाज वाटत नाही का हो? सांगा, ते पती तर गेलेले, मला वाटतं त्यांचे पती छक्के बिक्के होते काय माहिती। माझं एकच म्हणणं आहे की बघा, प्रत्येक महिला तशी नाहीये, पण 40% ज्या महिला आहेत ना, ह्या ऑलरेडी लोकांना ब्लॅकमेल करतायत। महाराजांचा विषय नाही, आम्ही आज शहरामध्ये गेलेलो, मी 3 विषय मॅटर सॉल्व्ह केलेले। एका याच्यामध्ये अहो इतका चांगला नवरा तिचा, ती बाई एका माणसाबरोबर फिरत होती गाडीवर, फक्त त्यांनी विचारलं की तू त्याच्या गाडीवर का बसली, तर ती बाईने स्वतःच्या पोटात असलेलं 3 महिन्याचं लेकराला मारलं, तो लेकरू त्याच्यात मेलं, आणि त्याच पतीवर तिने खोटा गुन्हा दाखल केला। असे खूप विषय। आता एका महिलेनं तर असं केलं, तिच्या मालकासाठी स्वतःचा नवरा दारू पित होता, त्याला जे आहेत गोळ्या खाऊ घातल्या, पागलच्या मेंटलच्या गोळ्या, दारू सोडावं म्हणून, आणि अक्षरशः तो पती पागल झाला आणि नवऱ्याला सोडून पूर्ण गावात फिरत आहे, या पुढे शहरात फिरत आहे। आता मला सांगा किती वाईट गोष्ट आहे। एका विषयावर मी गेलो, अक्षरशः बघितलं तर एका महिलेला 2-2, 3-3 लवर। अरे एक मला सांगा, एखाद्या व्यक्ती तुमच्यावर सिरियस प्रेम करत असेल, त्यांनी आत्महत्या केली, कुठं काही केली, जिम्मेदारी कोण आहे? तर माझं असं म्हणणं आहे की बघा, या महिला आहे खूप ब्लॅकमेलर महिला झालेल्या आहे। यासाठी कोणत्याही व्यक्तीनं कोणत्याही विचार करावा की ती महिलेचं कॅरेक्टर काय आहे। कारण की बघा, प्रेम होणं, प्रेम हा वेगळा भाग आहे, पण काही महिला आपल्या शरीर सुखासाठी कितीतरी लोकांना फसवत आहे, आणि नंतर फसवायच्या नंतर ते म्हणताय की एखाद्याने काही बोललं तर म्हणतात की आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुमच्यावर बलात्कारचे गुन्हे दाखल करू, तुमच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करू, आम्ही आत्महत्या करू। माझं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन आणि गृह मंत्रालयाने की बाबा या महिलांची चौकशी झाली पाहिजे। या महिला शहरामध्ये इतकं ब्लॅकमेलिंग चालू आहे, आणि याचं मी तुम्हाला आता सांगतो, महिला खूप खोटं बोलतात महिला, आणि याचा स्वतःचा अनुभव आहे माझ्याकडे। मी आज जे जाऊन आलो, ज्या ठिकाणी जाऊन आलो, पूर्ण महिलांचा त्याच्यात दोष आहे, कोणत्याही पुरुषाचा दोष नाही। तर माझं असं म्हणणं आहे की कोणत्याही पुरुषाला असं वाटत असेल की या महिलापासून आपल्याला त्रास आहे, महिला आपल्याला ब्लॅकमेल करत असेल, तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने जाऊन पोलिसांमध्ये तक्रार केली पाहिजे या महिलांच्या विरोधात। एवढंच बोलतो। जय हिंद जय महाराष्ट्र। तर मंडळी, हे आहेत रमेश पाटील। माझं एकच म्हणणं आहे की बघा, प्रत्येक महिला तशी नाहीये, पण 40% महिला आहेत ना, ह्या ऑलरेडी लोकांना ब्लॅकमेल करतात। महाराजांचा विषय नाही, आम्ही आज शहरामध्ये 3-4 ठिकाणी हे असे मॅटर पाहिलेत। एका बाईने एका माणसाबरोबर, ती एका गाडीवर फिरत होती, फक्त त्यांनी विचारलं की त्यांच्या गाडीवर तू का बसली, तर त्या बाईने स्वतःच्याच पोटात असलेली 3 महिन्याचं लेकरू तिने मारून टाकलं, त्यावर ते लेकरू मेलं, आणि पतीवरती खोटा गुन्हा दाखल केला। अशा खूप साऱ्या घटना आमच्या अवतीभोवती घडल्याचं रमेश पाटील म्हणतात। तिच्या मालकासाठी स्वतःचा नवरा, तो जो दारू पित होता, त्याला गोळ्या तिने खाऊ घातल्या आणि पागल करून टाकलं, मेंटल करून टाकलं, असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं। अशी 1 नाही 1000 उदाहरणं आहेत अवतीभोवती, आणि आपल्या शहरात असे कित्येक महिला आहेत की ज्या मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत, असं रमेश पाटील म्हणतात। तर मंडळी, सध्याचं जे प्रकरण सुरू आहे भोंदू बाबाचं, आणि त्याच्या संदर्भाने रमेश पाटील हे आता बोलते झालेले आहेत। त्यांनी वेगवेगळे उदाहरणं देत अशा गोष्टी, अशा कथा, ज्या छोट्या छोट्या घटना आहेत त्या समोर आणलेल्या आहेत, आणि त्यांनी प्रश्न देखील विचारला की या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण आहे। तर रमेश पाटील हे समाज सुधारक म्हणून या ठिकाणी समोर येतात। ते पुढे म्हणतात, तर माझं म्हणणं असं आहे की या महिला ज्या ब्लॅकमेल करत आहेत पुरुषांना, अशा देखील खूप साऱ्या आहेत। कोणत्याही व्यक्तीने कोणताही विचार केला की त्या महिलेचं कॅरेक्टर काय, कारण प्रेम होणं किंवा प्रेम करणं हे काही चुकीचं नाही आहे, पण आपल्या शरीर सुखासाठी कितीतरी लोकांना फसवणं हे निश्चितच चुकीचं आहे। आणि फसवल्यानंतर त्या म्हणतायत की
एकदा काही बोललं तर म्हणता की तुमच्यावरती गुन्हे दाखल करू. म्हणजे प्रेम करायचं, शारीरिक सुख मिळवायचं आणि नंतर बलात्कारासारखे गुन्हे दाखल करायचे, अशा देखील महिला या आपल्या अवतीभोवती आहेत. तुमच्यावरती विनयभंगाचे गुन्हे दाखल करू, आत्महत्या करू, अशा धमक्या द्यायच्या. पण त्यांचं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन आणि गृह मंत्रालयाने या बाबीकडे, अशा महिलांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. महिला ज्या ब्लॅकमेलिंग करतात, अशा ब्लॅकमेलिंग करणाऱ्या महिलांचा बंदोबस्त करणं देखील अतिशय महत्त्वाचं असल्याचं रमेश पाटील यांनी यांच्या या व्हिडिओमधनं मंडळी आपल्याला सांगितलेलं आहे. सोशल मीडियावरती त्यांनी हा व्हिडिओ त्यांचा प्रकाशित केलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या महिला शरीर सुखासाठी आपलं सर्वस्व देतात आणि नंतर त्याच पुरुषांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्या गोष्टींचा वापर करतात, अशा महिलांवरती त्यांनी हा टोला लगावलेला आहे. तर मंडळी, या भाषणामध्ये, या संभाषणामध्ये प्रचंड असा राग, चीड, संताप हे आपल्याला दिसून येतो. रमेश पाटील हे आरोप करतायत आणि त्यांचा अनुभव किंवा त्यांनी पाहिलेल्या गोष्टी देखील ते आपल्या समोर मांडताना या व्हिडिओमध्ये दिसतात. तर या सगळ्या गोष्टींमध्ये काही फॅक्ट्स आहेत, काही भावना, काही भावनिक प्रतिक्रिया आहेत, ज्यामुळे या आत्ताच्या परिस्थितीला कशा पद्धतीनं महिला रंगवून सांगतात आणि त्या महिलांचं प्रमाण हे 40% असल्याचं रमेश पाटील यांचं म्हणणं आहे. आणि त्या महिलांना ते ब्लॅकमेलर महिला असं म्हणतात, असं संबोधतात. तर हे अतिशय धोकादायक असल्याचं देखील बाब सध्या समोर येते. काही घटनांवरून आणि काही गोष्टींवरनं महिला वर्गाला दोष देणं चुकीचं आहे, पण समाजात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती या अवलंबून असतात. त्या स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग असं नाही, तर त्यांचा जो एक भाव आहे त्या माध्यमातला, त्या भावातनं त्या व्यक्त होत असतात. गोष्टींमधनं आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात. तर मंडळी, रमेश पाटील हे कायदेशीर पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा तपास व्हावा, न्यायालयीन पद्धतीनं या गोष्टींचा तपास केला जावा याकडे लक्ष वेधतात. आणि ज्या काही महिला किंवा जे काही पुरुष यामध्ये अडकलेले आहेत, अशा महिला आणि अशा पुरुषांच्या संदर्भाने पोलिसांनी, प्रशासनाने या ठिकाणी हस्तक्षेप करून अशा मुद्द्यांमधनं, अशा प्रकरणामधनं योग्य तो मार्ग काढणं अतिशय गरजेचं असल्याचं या ठिकाणी रमेश पाटील यांचं म्हणणं आहे. तर मंडळी, रमेश पाटील आणि कथित भोंदू बाबा यांच्या संदर्भाने हा सध्या पूर्ण मुद्दा व्हायरल होतो आहे. तर ते म्हणतात की कायद्याच्या बद्दल असंख्य गैरसमज हे सध्या बघायला मिळतात. त्याचबरोबर पुरुषांचाही दोष यामध्ये आहे. पुरुषही महिलांचा वापर करण्यासाठी म्हणून या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये अडकत जातात. प्रत्येक केस ही पुराव्यानंतर आणि तपासानंतर ठरत असते. त्यामध्ये कोण दोषी आहे किंवा कोण निर्दोष आहे हे देखील या तपासातनं समोर येत असतं. तर काही वैयक्तिक अनुभव, काही वैयक्तिक उदाहरणं देखील रमेश पाटील यांनी दिलेले आहेत. एका पत्नीने खोटा गुन्हा दाखल केला आणि दुसऱ्या महिलेने तिच्या नवऱ्याला औषध देऊन त्याला मारून टाकलं, असे देखील काही मुद्दे, काही महत्त्वाच्या घटना त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. तर अशा पद्धतीचा हा एक सामाजिक परिणाम, सोशल इम्पॅक्ट जो वाढत चाललेला आहे या सगळ्या घटनांच्या अनुसरून, त्याबद्दल रमेश पाटील यांनी आपल्याशी चर्चा केलेली आहे. त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं त्यांनी हा व्हिडिओ नुकताच प्रकाशित केलेला आहे. तर मंडळी, या सगळ्या गोष्टींचा एक महत्त्वाचा निष्कर्ष, कन्क्ल्युजन असं निघतं की भावनिक आणि एकतर्फी असं काही प्रकरणं आपल्याला समोर येतात. आपण ते बघतो. पुराव्याविना आपण आरोप करत असतो आणि संपूर्ण महिला वर्गावरती चुकीचा ठपका ठेवतो. तर योग्य असा दृष्टिकोन हा असायला पाहिजे असं देखील रमेश पाटील म्हणतात. प्रत्येक केस ही स्वतंत्रपणे आणि पुराव्यांवर तपासली गेली पाहिजे असं देखील ते म्हणतात. कोणत्याही पद्धतीने सार्वत्रिक आरोप करणं टाळलं गेलं पाहिजे आणि समाजात समतोल आणि न्यायाचा विचार समोर आणला पाहिजे असं परखड मत या ठिकाणी रमेश पाटील यांनी व्यक्त केलं. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतंय, याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.